तर देश संकटात असताना विरोधकांनी जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप मोदींनी केलाय, ज्या टीकेला संजय राऊतांनी आता उत्तर दिलं. देश को डराना, देश को भयभीत रखना, देश को चिंतित रखना, इसी में कुछ लोगों को आनंद आता है. गैस नहीं मिलेगा, डीजल नहीं मिलेगा, फर्टिलाइजर नहीं मिलेगा, सारी दुनिया भर की अफवाहें फैला करके भारत के लोगों को भयभीत करने का, डराने का, चिंता के अंदर डुबो देने का कुछ लोगों को आनंद आ रहा था. देशाचे प्रधानमंत्री म्हणून कधी भाषण करू शकले नसते, कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांचा कधी सहभाग नव्हता. किंबहुना त्यांनी चले जाव चळवळीला विरोध केला असं इतिहास पुराव्यासह सांग. त्याच्यामुळे जर मोदींचा आरोप काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याची बेईमानी करत, ते दुर्दैवानं आजच्या दिवशी म्हणावं लागत आहे. या देशाच्या आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असू शकतात, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान हे कोणालाही हिरावून घेता येणार नाही.